तिने कसंबसं स्वतःला सावरलं आणि बोलली, "यू आर वेलकम सर." आता मी जाते. तिला आता तिथे बसणं पण असह्य झालं होतं, कारण तो बोलतच असा होता की त्याच्या प्रत्येक शब्दांनी तिच्या शरीरात गुजबम्स येत होते. ती पटकन झोपाळ्यावरून उठली आणि तिथून जाऊ लागली. तोच त्याने मागून तिचा हात पकडला. तशी ती जागीच थबकली. तिचा तर श्वासच घशात अडकला होता. आता पुढे. "सर प्लीज हात सोडा माझा." ती कसंबसं स्वतःला सावरत म्हणाली. पण त्याने हात सोडलाच नाही. ह्या हातांनी आज जादू केलीये, मग त्यांना थँक्स नको का म्हणायला? तो बोलला तशी ती त्याच्याकडे प्रश्नार्थक पाहतच राहिली. पण तो मात्र गालातच हसला आणि त्याने तिचा हात हळूहळू स्वतःजवळ घेत त्याच्या ओठांजवळ आणला. पण त्याला तसं करताना पाहून इथे युविकाच्या पोटात मात्र काहीतरी घुसळून गेलं. तिला त्याला थांबवण्याचं सुद्धा भान राहिलं नाही. इतकी ती फ्रीज झाली होती. तो आता तिच्या हातावर किस करणारच होता की "नो सर प्लीज नो" म्हणत तिने खाडकन डोळे उघडले. पण तिच्या बाजूला तर तो नव्हताच. म्हणजे कधीपासून मी स्वप्न बघत होते? खरंच ती पूर्णपणे घामाने भिजली होती. हे असं स्वप्न मला का पडलं असेल? ती स्वतःलाच कोसत उठू लागली. पण तिने समोर पाहिलं तर आधी दोन्ही हात खिशात घालून तिच्या समोर उभा होता. आता मात्र ती त्याच्याकडे शॉक होऊन पाहू लागली. आता हा खरंच माझ्या समोर उभा आहे की पुन्हा स्वप्न पाहत आहे मी? तिने तिच्या मनालाच प्रश्न केला. बिचारीला काहीच सुधरत नव्हतं. पण नक्कीच आपण स्वप्न पाहत आहोत असाच समज करून ती सरळ त्याला इग्नोर करून तिथून त्याला क्रॉस करून निघून जाऊ लागली. पण तिने तसं इग्नोर केलेलं आपल्या आदित्यला मात्र आवडलं नाही, कारण तो खरंच तिथे उभा होता. "ओ हॅलो मिस सबनीस." त्याने आवाज दिला तशी ती जागीच थांबली. आता त्याचा इतका मोठा आवाज ऐकूनच मॅडमला कळलं होतं की तो खरंच उभा आहे तिथे. "चष्मीस, आज काय चष्मा लावलास तरीसुद्धा इतका हँडसम हंक इथे उभा असलेला दिसला नाही का तुम्हाला?" तो बोलला. तो तिला थँक्यू म्हणायला आला होता, पण ती त्याला इग्नोर करून निघून जात होती, म्हणून त्याला तिचा राग आला होता. पण त्याच्या इतकं चिडल्याने किंवा तिला चष्मीस बोलण्याने पण तिला त्याचा राग आलाच नाही, कारण तिला त्याला आता काय उत्तर द्यावं हा प्रश्न पडला होता. काय सांगणार होती ती? की मी कधीपासून तुझं स्वप्न पाहत होते? ओ नो. ओ मिस सबनीस, बोला ना काहीतरी. एक तर तुमची झोप पूर्ण होईपर्यंत मी तिथे थांबलो होतो आणि तुम्ही काय तर झोपेतून उठलात आणि सरळ मला इग्नोर करून निघून गेलात. इतका हँडसम मॅन उभा आहे दिसला नाही का? आदित्य आता भलताच चिडला होता. ती काही उत्तर देतच नव्हती म्हणून साहेबांचा राग वाढला होता. हँडसम मॅन कुठे आहे? ती इकडे तिकडे नजर फिरवत बोलली. त्यावर आदित्य स्वतःकडे हात दाखवून अगदी निरागसपणे तिला सांगत होता की इथे असं. तिला तर खूपच हसू येत होतं त्याचा तो थोडासा केविलवाणा आणि चिडलेला चेहरा पाहून. खरं तर त्याला अभिमान नव्हे तर माज असायला हवा इतका तो जबरदस्त हँडसम होता आणि हे तिलाही माहीत होतं. त्यात भरीसभर आता त्याने स्काय कलरचं टी शर्ट आणि व्हाईट ट्रॅक पॅन्ट घातली होती. त्यामध्ये तर तो जबरदस्त क्यूट दिसत होता. पण ती पण युविका होती. ती थोडी ना अशी सहजासहजी त्याला ॲप्रिशिएट करणार होती. ती आता त्याच्यासमोर हाताची घडी घालून उभी होती आणि तो मात्र डोळे बारीक करून तिला रागाने पाहत होता. पण थोड्या वेळाने त्याने स्वतःचा राग शांत केला, कारण आज तिच्यामुळेच त्याची बिघडलेली तब्येत बरी झाली होती. म्हणूनच तर तिला थँक्यू म्हणण्यासाठी आला होता तो. पण मॅडम डोळे मिटून शांत बसल्या होत्या, तर त्याला वाटलं की ती झोपली आहे. आता त्याने बाकीचा सगळा राग मनातून काढून टाकला आणि तो बोलला, "थँक्यू सो मच." ती मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली, कारण थोड्या वेळाआधी तो रागात होता आणि आता लगेच नॉर्मल झाला होता. "थँक्स फॉर व्हॉट?" ती पण त्याची मज्जा घेत बोलली. तुम्ही आज माझं डोकं छान मसाज केलं ना, त्यामुळे मला बरं वाटलं, म्हणून थँक्यू." तो बोलला. "यू आर मोस्ट वेलकम." ती बोलली आणि जाऊ लागली. तोच त्याने पुन्हा तिला आवाज दिला, "मिस सबनीस." तशी ती थांबली. "हां काय?" तिने विचारलं.
ते तुम्ही इतका छान मसाज करता, कुठे ट्रेनिंग घेतली होती का? किंवा पार्ट टाईम जॉब करत होतात का कुठे हेड मसाजसाठी? नाही म्हणजे एखाद्या प्रोफेशनल मसाजरप्रमाणे तुम्ही मसाज केला ना, म्हणून विचारतोय. तो तिला खिजवत थोडासा हसून बोलला. तसा तिने त्याला एक रागीट लूक दिला आणि ती जाऊ लागली. चष्मीस, पुन्हा माझं डोकं दुखायला लागलं तर याल ना तुम्ही मसाज करायला? ती जात होती तरी हा मागून तिला बोलत होता. ती मात्र आता त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिथून निघून गेली आणि इथे आधी मात्र जोरजोराने हसू लागला, कारण तिला राग आणण्यात तो यशस्वी झाला होता. आता युवी डायनिंग टेबलवर बसली होती. तिला आधीचा राग आला होता, कारण तिने इतक्या काळजीने त्याच्या डोक्याला मसाज करून दिला होता आणि त्याने मात्र तिला सरळ सरळ प्रोफेशनल मसाजरचा टॅग दिला होता. वाईट वाटलं होतं बिचारीला. आता आदित्य पण तिच्या समोरच्या चेअरवर जेवायला बसला होता. ती चुपचाप तिचं जेवण जेवत होती. ना इथे ना तिथे, कुठेच बघत नव्हती ती. पण आदित्य मात्र तिच्याकडेच पाहत होता. पण एकदा तिची नजर पण त्याच्यावर गेली. तसे त्याने भुवया उंचावून तिच्याकडे पाहिलं आणि तिला खिजवत हसला तो. पण तिने मात्र त्याला काहीच रिॲक्ट केलं नाही. पण तिच्या डोळ्याच्या कडा ओलावलेल्या का? त्याने तर तसंच पाहिलं. हो, थोड्याशा ओलावल्या होत्या. मग मात्र तो शांत बसला. पण इथे युविकाने मात्र कसंबसं जेवण संपवलं आणि ती तिच्या बेडरूममध्ये निघून गेली. तो मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला. मग जसं त्याचं जेवण झालं तो पण त्याच्या बेडरूममध्ये निघून गेला. त्याने TV ऑन केला आणि तो न्यूज पाहू लागला. पण त्याचं मन मात्र लागत नव्हतं. एक बेचैनी होत होती. सतत तिचे पाणावलेले डोळे दिसत होते. तिच्या डोळ्यात पाणी होतं का? माझ्यामुळे रडली असेल का ती? पण का? मी काय असं बोललो ज्यामुळे ती हर्ट झाली असेल? तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता. ओ शिट, ऑफकोर्स माझ्यामुळेच तर हर्ट झाली ती. आधी स्टुपिड आहेस का तू? असं बोलायचं असतं का एका मुलीशी? मान्य आहे तुम्हा दोघांचं नाही पटत, पण आज जे तू तिला बोलला ते पूर्णपणे चुकीचं होतं. तू सरळ सरळ तिला प्रोफेशनल मसाजरचा पार्ट टाईम जॉब करत होतीस का असं विचारलं. हाऊ रूड यू आर. एक तर आज तिने तुझं डोकं मसाज करून दिलं म्हणून तू रिलॅक्स फील करतोयस, नाहीतर अजूनही बसला असता स्वतःचं डोकं पकडून. तिने एवढे एफर्ट्स घेतले तुझ्यासाठी आणि तू काय केलंस? ती होती म्हणून तिने केलं तुझं डोकं मसाज, नाहीतर तिने तुझ्यासाठी का करावं हे? कोण लागतो तू तिचा? होणारा धीरच ना? ती नाही पण म्हणू शकली असती, पण नाही, तिने कर्टसी दाखवली. आणि तू काय केलंस? हिणवलं तिला. आधी आता स्वतःच्याच मनाला हे सगळे प्रश्न विचारत होता आणि त्याला वाईट वाटत होतं. त्याला स्वतःची चूक लक्षात आली होती आणि आत्ता ह्या चुकीसाठी त्याला तिला सॉरी बोलायचं होतं. तसा तो त्याच्या रूममधून बाहेर आला आणि तिच्या रूमच्या दिशेने चालत गेला. इथे युविका तिच्या बेडरूममध्ये बसली होती. आज पूर्ण दिवसात काय काय घडलं त्याचाच विचार करत होती. सकाळी आदित्यच्या डोक्याला मसाज करून देताना होणारी तिच्या मनाची घालमेल, परी जे प्रश्न विचारत होती त्या प्रश्नांची उत्तरं देताना उडणारी तिची तारांबळ, सतत आदित्यचा चेहरा डोळ्यांसमोर येणं, जागेपणी त्याचे स्वप्न पडणे, स्वप्नात त्याने किस करणे आणि आत्ता त्याचं तसं तिला प्रोफेशनल मसाजर म्हणून हिणवणे. म्हणजे मी इतका चांगला मसाज केला त्याचं काही नाही. तिने त्याच्या नावाने नाक मुरडलं. पण हे काय होतंय मला? मी कधीपासून त्याच्या बोलण्याने इतकी हर्ट होऊ लागली? आत्ता माझ्या डोळ्यात पाणी का आलं? का सतत मी त्याचाच विचार करते? ओ गॉड, की खरंच जसं परी म्हणते तसं मी प्रेमात पडले का त्याच्या? तिने भीतीने एक आवंढा गिळला. नाही, असं नाही होऊ शकत. मी त्याच्या प्रेमात नाही पडू शकत. मी आणि आदित्य? नो वे. पण मग ह्या फिलिंग्स, ह्या अशा फिलिंग्स मला त्याच्याबद्दल का वाटतात? तो दिसावा म्हणून माझी नजर भिरभिरत असते. त्याचा आवाज ऐकण्यासाठी माझे कान आसुसलेले असतात. त्याचा प्रेझेन्स असल्यावर मला खूप आनंद होतो. एक वेगळीच फिलिंग. बास, फक्त तो आसपास असावा असं वाटते. हे सगळं काय आहे? जर मी म्हणते की मला अक्षय आवडतो, पण मग त्याच्यासाठी हे सगळं का मी फील नाही करत? आदित्यसाठीच का फील करते? का अक्षय मला वेळ देत नाही?
माझ्यासोबत टाईम स्पेंड करत नाही तरीही मला दुःख होत नाही? जेव्हा की फक्त आदित्यने थोडा मजाक मस्तीमध्ये मला प्रोफेशनल मसाजरची पदवी दिली तर मात्र मी लगेच हर्ट झाले. मला दुःख झालं. का त्याच्या प्रत्येक गोष्टीचा माझ्यावर इतका प्रभाव पडतोय? का? की खरंच मी प्रेमात आहे आदित्यच्या? तिचे डोळे आता मोठे झाले होते आणि तिने तोंडावर हात ठेवला होता. इतक्यात दरवाजावर टकटक झाली आणि अक्षय आत आला. अक्षय येऊन तिच्या बाजूला बसला. ती मात्र निर्विकारपणे समोर बघत बसली होती. अजूनही कालच्या पार्टीतला तिचा राग निवळला नव्हता. युवी, प्लीज बोल ना माझ्याशी. आय एम सॉरी ना. मला माहीत आहे काल मी चुकलो. मला तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. अक्षय अजूनही कालच्या पार्टीतल्या त्याच्या वागणुकीबद्दल तिला सॉरी म्हणत होता. अक्षय, मला थोडंसं बोलायचं होतं तुझ्याशी, युविका बोलली. बोल ना, अक्षय बोलला. अक्षय, मला असं वाटतंय की आपण आपल्या नात्याला पुढे नेण्याआधी थोडा विचार करायला हवा, ती स्पष्टच बोलली. म्हणजे? अक्षयने न समजून विचारलं. म्हणजे हेच की मला वाटतंय की आपण एकमेकांना लहानपणी ओळखत होतो, पण त्यानंतर आपण आत्ता एकत्र आलोय. तू तुझ्या शिक्षणासाठी बाहेर होता, मी पण माझ्या शिक्षणासाठी बाहेर होते. मध्ये 10-12 वर्षे तर आपला असा म्हणावा तितका संबंध आलाच नाही. म्हणून कदाचित आपण एकमेकांना नीट ओळखत नाहीत. म्हणून मला असं वाटतंय की आपण दोघांनीही हे नातं पुढे नेण्याआधी एकमेकांना थोडा वेळ द्यावा, युविका बोलली. अक्षय मात्र तिच्या बोलण्याने शॉक झाला होता. त्याला वाटत होतं की फक्त काल त्याने तिच्यावर अविश्वास दाखवला होता म्हणून ती असा निर्णय घेते. पण युविकाच्या बाजूने मात्र फक्त ते एकच कारण नव्हतं. ते कारण तर होतंच, पण अजून त्यात ती अक्षयला नीट ओळखत नव्हती. तेवढा वेळ पण नव्हता घालवला त्या दोघांनी एकत्र, त्यामुळे त्याचा स्वभाव तिला कळत नव्हता. आणि दुसरं म्हणजे 2 आठवड्याच्या सहवासानंतरच तिच्या आदित्यबद्दलच्या बदललेल्या फिलिंग्स. अशी बरीच कारणं होती त्यामागे तिच्या दृष्टीने. युवी, तू असा घाईघाईत निर्णय नको घेऊस. मला माहीत आहे मी ह्या दिवसात तुला वेळ देऊ शकलो नाही, पण मी काय करू अगं, माझं प्रोफेशनच असं आहे. पण मी तुला प्रॉमिस करतो की आत्ता माझा सगळा वेळ फक्त तुझ्यासाठीच. आपण एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतरच आपण एकमेकांना नीट ओळखू ना. पण प्लीज तू असा निर्णय नको घेऊ, अक्षय बोलला. पण अक्षय, मला तुला हे सांगायचं आहे की. ती पुढे काही बोलण्याआधीच अक्षयने तिला थांबवलं. प्लीज युवी, मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करेन आपलं नातं नीट करण्याचा. सी, आपण तर चाइल्डहूड फ्रेंड आहोत ना. मग आपण एकमेकांना नाही चांगलं ओळखणार तर अजून कोण ओळखणार? अक्षय तिला त्याच्या बाजूने समजावत होता. युवीला त्याला सांगायचं होतं तिच्या मनातलं, पण तो तिचा लहानपणीचा मित्र होता आणि तो आत्ता ज्या प्रकारे तिला समजावत होता तिला पण वाटलं की कदाचित दोघांनी एकमेकांसोबत टाईम स्पेंड नव्हता केला, म्हणून तिच्या मनात त्याच्याबद्दल फिलिंग्स नाही आहेत, ज्या एकमेकांसोबत टाईम स्पेंड केल्याने आपोआपच येतील. आणि जे आदित्यबद्दल वाटतंय ते कदाचित आकर्षण असेल. पण इथेच ती चुकली होती, कारण प्रेमाच्या फिलिंग्स तर ऑलरेडी जगत होती ती आदित्यसाठी, तिच्याही नकळत. त्या दुसऱ्या कोणासाठी कशा येतील पुन्हा? आणि त्याला आकर्षणाचं नाव देऊन मोकळी झाली होती ती. शेवटी खूप विचार करून तिने अक्षयला होकार दिला आणि इथे अक्षयच्या चेहऱ्यावर मात्र एक कुत्सित स्माईल आली. इथे आदित्य तिच्या रूमच्या बाहेर उभा होता. दार उघडंच होतं. त्याला तिला सॉरी म्हणायचं होतं म्हणून आला होता तो. पण त्याने पाहिलं अक्षय आणि युविका एकत्र बोलत बसले आहेत, म्हणून तो आत गेला नाही. मग उद्या ऑफिसमध्ये तिला सॉरी बोलेन असा विचार करून तो माघारी फिरला. पण जाताना त्याचं लक्ष गेलं तर अक्षयने तिचा हात हातात घेतला होता आणि ते पाहून का कुणास ठाऊक त्याच्या नकळतही त्याला वाईट वाटलं. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.